हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर आज सकाळी लवकर उठून रेडी वगैरे झालो, कारण आज होता तुमच्या भावाचा बड्डे. तर आज बड्डे होता, तर मस्तपैकी सगळे रेडी वगैरे होऊन आशीर्वाद वगैरे मम्मीचा घेतला आणि आता मम्मीने कॉफी वगैरे बनवून दिली, ती पितो. आणि आता सुट्टी वगैरे काढून मस्तपैकी रेडी वगैरे झालो, ब्लॅक टी शर्ट वगैरे घातला, कारण आज आम्हाला जायचं होतं मार्केटला. मम्मीला बघा, पप्पांनी एकदम साडी वगैरे एकदम नवीन नवीन असे ड्रेस वगैरे घेतले होते. आता मी बड्डे माझा आहे गाईज, पण मम्मीला गिफ्ट भेटतात ते, कारण मम्मी बोलली की एवढा चांगला पोरगा मी जन्माला घातला म्हणून पप्पा मला गिफ्ट देत असतात. मी बोललो ठीक आहे. तर आता बिल्डिंगच्या खाली आलो आम्ही मार्केटला जाण्यासाठी, आणि एवढं ऊन होतं ना, प्रचंड ऊन होतं एवढ्या हिवाळ्यामध्ये पण. आणि या ट्रॅक्टरने एवढी माती उडवली आमच्या तोंडावरती, काय सांगू. तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलो मार्केटला जाण्यासाठी, बट रिक्षा पंक्चर झाली, तर दुसरी रिक्षा केली आम्ही. तर दुसऱ्या रिक्षामध्ये आता पोचलो फिश घेण्यासाठी. मी बोललो मम्मी मला बोंबलाचं कालवण कर, कारण मला खूप आवडतं. आणि पप्पांसाठी आम्ही मस्तपैकी बांगडे वगैरे घेतले, कारण माझ्या पप्पांना बांगडे वगैरे खूप आवडतात खाण्यासाठी. तर बांगडे वगैरे घेतले आणि आता पोचलो व्हेजिटेबल घेण्यासाठी. तर आता किवी वगैरे घेतली आणि मी मम्मीला सीताफळ निवडण्यासाठी मदत वगैरे करत होतो. तर सीताफळ पण घेतली. आता पोचून गेलो संत्री घेण्यासाठी. 100 रुपयाला 1.5 किलो संत्री, एकदम मस्त होती, गोड. तर संत्री वगैरे घेतली आणि पोचून गेलो बेकरीमध्ये, कारण माझ्या मम्मीला नाश्त्यामध्ये टोस्ट, खारी, बटर हे सगळं आवडतं. तर टोस्ट वगैरे घेतले. आणि हे झाड बघा, हे उमराचं झाड आहे गावी, आणि हे माझ्या मामाच्या गावी पण येतं. मला खूप आवडतं हे झाड. तर पप्पांना खारे शेंगदाणे घ्यायला गेलो, कारण पप्पांना खूप आवडतं. तर केकच्या दुकानात गेलो, केकच्या दुकानात पेस्ट्री वगैरे घेतली. तर आता मेडिकलमध्ये गेलो, मेडिकलमध्ये मम्मीने बर्नी वगैरे घेतली, कारण सामान स्टोअर करण्यासाठी. तर आता रिक्षामध्ये बसून गेलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.